मी देवाचे आभार मानतो, देवाची स्तुती करतो. त्याच्या गौरयुक्त नावाला धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आम्हा सर्वांना परमेश्वराच्या सानिध्यात एकत्र केलं. तर या दिवसांमध्ये खरोखर परमेश्वर आमच्याशी बोलत आहे, देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे. आणि मी देवाचे आभार मानतो की देवाने इतक्या साक्षी आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव केलेल्या आहेत. मित्रांनो, या वेळेला मी तुमच्या बरोबर एक देवाचं सेवक या नात्याने अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाच्या अशा विषयावरती आज देवाच्या वचनातून बोलणार आहे. आणि तो विषय आहे की आम्ही देवाला देऊन टाकणं, आमचं जीवन परमेश्वराला आम्ही समर्पित करणं. फक्त जीवनच नाही तर आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी, बघ तो माझा निर्णय असो, माझं ज्ञान असो, देवाने दिलेली मला दान वरदान असो, देवाने मला दिलेली कृपादान असो, जे काही आहे ते मी परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून देणार. आणि आज मी पाहणार आहे परमेश्वराच्या वचनातून, आणि माझी खात्री आहे आज पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये आम्ही संधी देऊया प्रियानो. आणि जिथं मी रिकाम आहे किंवा जिथं मी दुर्बल आहे, जिथं मी उणा आहे, तिथं पवित्र आत्म्याला म्हणूया की तुझ्या सामर्थ्यानं त्या ठिकाणी तुम्हाला भरून काढ. प्रियानो, आज मी पाहणार आहे की माझं सर्वस्व मी परमेश्वराला सोपवून देईन. आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट मी देवाला देऊन टाकणं, या सारखी कोणतीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये महत्वाची नाही आहे. बघा, मी पुन्हा एकदा सांगेन, एक देवाचं सेवक या नात्याने की आमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट आम्ही देवाला देऊन टाकणं, यासारखी कोणतीच गोष्ट आमच्यासाठी महत्वाची नाही आहे. प्रियानो, आम्ही आमचं सर्वस्व परमेश्वराला आम्ही देऊन टाकणं. जेव्हा येशूच्या चरणाजवळ प्रियानो आम्ही येतो, तेव्हा आमच्याकडे जे सर्वोत्तम आहे, जे उत्तमातलं उत्तम आहे, की जे माझ्या परमेश्वराला आवडेल, मी जे काही देत आहे त्या देण्यानं परमेश्वर संतोष होईल, परमेश्वराला आनंद वाटेल आणि त्याचा कृपाप्रसाद माझ्यावर होईल. आणि माझ्या जीवनातलं जे मी अर्पण वेदीवर आणत आहे त्यातून सेनाधीश परमेश्वर हा खुश होईल. प्रियानो, सगळ्यात चांगलं आणि जे मौल्यवान आहे, माझ्यासाठी अतिमौल्यवान आहे, ते मी परमेश्वराला देऊन टाकणं फार गरजेचं. तेव्हाच्या लोकांना मला सांगू दे की आज सुद्धा अजून सुद्धा आम्ही आमच्या जीवनामध्ये वाटचाल करत असताना प्रियानो, मनुष्य आपल्या ताकदीनं, आपल्या बलानं, आपल्या पराक्रमानं प्रियानो चालण्याचा प्रयत्न करत आहे. अजून सुद्धा तो माघार घ्यायला कमी पडत आहे, अजून सुद्धा तो परमेश्वराकडे वळण्यासाठी कमी पडत आहे, परमेश्वराच्या हातामध्ये स्वतःला सोपवून देण्यामध्ये तो कमी पडत आहे. आणि मनुष्यानं अनेक गोष्टी अजून सुद्धा आपल्या हातामध्ये ठेवलेल्या आहेत. आज तो बलानं चालण्याचा प्रयत्न करत आहे, पराक्रमानं चालण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्या ताकदीनं तो चालण्याचा प्रयत्न करत आहे. आणि यामुळे मनुष्याच्या हातामध्ये काहीच राहिलेलं नाहीये. पण मनुष्यानं सगळं काही आपल्या हातातच ठेवल्यामुळे त्याच्या हातात काहीच नाही. त्याच्या ताकदीनं तो चालत आहे, त्याच्या मनाला येईल तसं तो चालत आहे, त्याला वाटेल तसं तो आपल्या जीवनाची वाटचाल करत आहे. पण तो आजचा उपदेश माझा तुमच्यासाठी हाच आहे की परमेश्वराच्या हाती पडा, परमेश्वराला सगळं काही सोपवून द्या. आपल्याजवळ काही न ठेवता देवाच्या वेदीवर प्रत्येक गोष्ट प्रियानो समर्पित करा. मग ते तुमचं ज्ञान असू दे, ते तुमचा निर्णय असू दे, ते तुमचे विचार असू दे, ती तुमची इच्छा असू दे, कदाचित तुमच्याकडे असलेलं जे काही आहे प्रियानो देवाच्या हातामध्ये सोपवून द्या. आज मी पवित्र शास्त्रातून मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 17 ते 22 वचन यावरती असं मी मनन करणार. प्रियानो, मार्क शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये एक जो तरुण आणि श्रीमंत मुलगा आहे, नाही का, जो तरुण व्यक्ती आहे, तो शाश्वत जीवनासाठी प्रवेश ख्रिस्ताकडे आला आणि त्याला तो प्रश्न विचारत आहे. आणि 22व्या वचनात असं म्हटलेलं आहे, परंतु तो हे वचन ऐकून म्लानमुख झाला व कष्टी होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमान होता. एका भाषांतरात असं म्हटलेलं आहे, त्याचे तोंड उथरले व तो कष्टी होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. बघा, देवाचं वचन या ठिकाणी सांगतं त्याचं तोंड उतरलं आणि तो प्रभू येशूच्या समोरून निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. प्रिय, या वचनाचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? प्रभू येशू ख्रिस्ताना दाखला आमच्यासाठी का दिलेला आहे, यातून आम्ही काहीतरी शिकावं आणि आम्ही देवाच्या इच्छेला सामोरे जावं. आम्ही देवाची जी सार्वकालिक इच्छा आहे माझ्या जीवनाबाबतीत, ती इच्छा मी परिधान करा. देवाच्या आत्म्याच्या द्वारे मी चालावं, पवित्र आत्म्याला घेऊन मी चालावं, देवाच्या इच्छेला मी घेऊन चालावं. आणि बायबल या ठिकाणी असं सांगतं की तो
तरुण श्रीमंत होता, परंतु त्याचं तोंड उतरलं आणि पवित्र शास्त्र सांगतो तो निघून गेला. मार्क शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायामध्ये हा जो तरुण या माणसाची जी गोष्ट आहे प्रियानो, त्या गोष्टीनुसार आम्ही हे शिकत आहे की आम्ही प्रत्येक गोष्ट देवावर सोपवली पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मला तुम्हाला सांगू प्रत्येक गोष्ट आम्ही देवाच्या हाती सोपवली पाहिजे. पवित्र शास्त्र सांगतो तो फार धनाढ्य होता आणि येशूच्या जवळून तो यासाठी निघून गेला कारण प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला इतकी गोष्ट सांगितली आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला असं म्हणाला. येशूने त्याचकडे न्याहाळून पाहून त्याच्यावर प्रीती केली व त्याला म्हटले, एक गोष्ट तुझ्यात उणी आहे, जा तुझे आहे नाही ते विकून दरिद्रास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. चल माझ्या मागे ये. आणि बायबल सांगतं येशूने त्याला धनच देऊन टाकायला सांगितलं आणि त्याने ती गोष्ट नाकारली. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याची जी मालमत्ता होती ती त्यानं आपल्या उराशी कवटाळून ठेवलेली होती. आपल्या मालमत्तेला तो सोडायला तयार नव्हता. आपल्या जो असलेल्या धनाला तो सोडायला तयार नव्हता. आपल्या जो असलेल्या संपत्तीला तो बाजूला सारायला तयार नव्हता. आणि पवित्र शास्त्र सांगतं जेव्हा येशूने त्याला ती गोष्ट सांगितली तेव्हा त्याचं तोंड उतरलं आणि तो त्या ठिकाणून निघून गेला. आणि म्हणून येशूच्या मागे त्याला जाता आले नाही. परिणाम असा झाला प्रियानो, तो कष्टी होऊन निघून गेला. मला तुम्हाला सांगायचं, आपलं जीवन प्रभूला समर्पित करा. प्रियानो, देवाच्या वेदीवर आम्ही येत असताना नाही का अनेक वेळेला आम्ही पुष्कळ आमच्या हातामध्ये ठेवलेला. प्रियानो, बायबल जेव्हा आम्ही वाचतो मला कळतं की देवाला समर्पित जीवन इतकं आमच्यासाठी दुसरं काहीच नाही. हालेलुया. जेव्हा आम्ही देवाला आमचं जीवन समर्पित करतो हे सगळ्यात उच्च गोष्ट आहे. देवाला शरण येणं, देवाच्या हातामध्ये पडणं, देवावरती 100% विसंबून राहणं, देवावरती अवलंबून राहणं. आणि आम्ही म्हणलं की तू माझा गण आहेस, तू माझा कडक आहेस आणि तुझ्या शिवाय माझं कोणी नाही. आणि प्रियानो, सर्वस्वी देवाच्या हातामध्ये स्वतःला त्याच्या अधीन आणि स्वाधीन करणं यासारखी दुसरी गोष्ट कोणतीच नाही. जेव्हा मी आराधना करतो त्या आराधनेबरोबर मी देवाला माझं जीवन समर्पित करणं फार महत्वाचं आहे. जेव्हा मी देवाची सेवा करतो त्या सेवेबरोबर मी देवाला प्रियानो समर्पित होणं याच्यासारखी दुसरी गोष्ट कोणतीच नाही. आणि म्हणून या ठिकाणी बायबल सांगते येशू त्याला म्हणाला, तुझ्याकडे जे काही आहे ते विकून गोरगरिबांना दे आणि माझ्या मागे चल. आणि बायबल सांगते ती गोष्ट त्यानं नाकारली आणि तो म्लानमुख होऊन प्रभूच्या समोरून निघून गेला. प्रियानो, आपल्यालाही देवाचं वचन शिकवत आहे की माझी प्रत्येक गोष्ट मी देवाच्या हाती सोपवून देणं फार गरजेचं आहे. जेव्हा मी माझी गोष्ट आणि माझ्या प्रत्येक गोष्टी मी देवाला सोपवून देतो तेव्हा त्याच्यावर भरवसा आम्हाला ठेवता येतो आणि आशीर्वादासाठी त्याच्यावर आम्हाला विसंबून राहता येतं. आणि म्हणून मी देवाला माझ्या जीवनाला समर्पित करणं, मी देवाला माझं जीवन देऊन टाकणं, मी माझ्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टी देवाच्या जवळ आणणं आणि प्रभूला म्हणणं, प्रभू हे तुझं आहे, तू दिलेलं आहे आणि हे तू वाढव, ये याचा उपभोग घेण्यासाठी तुम्हाला कृपा पुरव. त्याच्यावर अवलंबून राहा, त्याच्यावर विसंबून राहा. भविष्यामध्ये आम्हाला जे आशीर्वाद पाहिजे त्या आशीर्वादासाठी आम्ही देवाच्या हातात जेव्हा पडतो तेव्हा आम्हाला देवावर विसंबून राहता येतं. आज प्रियानो, मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 17 ते 22 वचन, आज ही वचन आम्हाला काय शिकवत आहे? ही वचन आम्हाला हे शिकवत आहेत की प्रियानो, अनेक गोष्टी आम्ही आमच्या हातात ठेवलेल्या आहेत आणि सगळ्या निसटून गेलेल्या आहेत. पहा तुमच्या जीवनाकडे, तुम्ही जे जे काही स्वतःच्या हातात ठेवलेलं आहे ते निसटून गेलेले. मग तो तुमचा निर्णय असेल, तुम्ही प्रार्थनेमध्ये देवाच्या हातात तो सोपवला नाही, निसटून गेलेला. कदाचित तुमचं विचार करणं असेल, कदाचित प्रियानो तुमच्या जीवनाचं समर्पण असेल, कदाचित प्रियानो तुमच्या जीवनात देवाने दिलेल्या आशीर्वादांपैकी एखादी गोष्ट असेल जी तुम्ही देवाच्या हातात दिलेली नाही, ती तुमच्या जवळ तुम्ही ठेवलेली आहे, ती निसटून गेलेली आहे. पण तू प्रियानो मला सांगू दे, एक देवाचा सेवक असं म्हणतो, पण तुझे देवाच्या हातात मी सोपवलेलं आहे ते सर्व काही अद्याप माझ्यापाशी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे मी देवाच्या हातात सोपवून दिलेलं आहे ते निसटून गेलेलं नाही, परंतु ते मी जतन करून ठेवलेलं आहे, ते अद्यापही माझ्या जवळ आहे. प्रियानो मला सांगू दे, देवाचं सेवक याला त्यांनी
प्रियानो, जे जे मी परमेश्वराच्या हातात दिलेलं आहे ते माझ्या जवळ आहे, आणि जे जे मी अजून माझ्या हातात ठेवलेलं आहे ते माझ्या हातात आता राहिलेलं नाही, तर ते निसटून गेलेलं आहे. प्रियानो, आज चांगलं काय आहे? चांगलं हेच आहे, आम्ही देवाला आमचं जीवन समर्पित करणं. चांगलं हेच आहे, आमच्याकडे जे आहे ते प्रभू तू वाढव, त्याचा विस्तार कर, यासाठी नव्यानं ती गोष्ट आम्ही देवाच्या हातामध्ये समर्पित करणं. प्रियानो, मला सांगू दे की आपलं जीवन प्रभूच्या ठाई समर्पित करा, परमेश्वराच्या वेदीवर स्वतःला सादर करा, आणि ज्या गोष्टी आज तुम्ही स्वतःमध्ये कवटाळून ठेवलेल्या त्या गोष्टी आज देवाच्या वेदीवर आणा. ज्या गोष्टीसाठी तुम्ही कवटाळून बसलेले, ज्या गोष्टी घेऊन तुम्ही उराशी बसलेला आहे, प्रियानो, त्या गोष्टी तुमच्या हातून निसटून जाण्याच्या आधी प्रियानो त्या गोष्टी तुम्ही देवाच्या हातामध्ये समर्पित करा. समर्पित करा. प्रभूचा सेवक या नात्याने मला सांगू दे प्रिया, नाही का, अनेक वेळा मी असं म्हणतो, हे मी मिळवलं, हे माझ्या बलानं मी केलं, हे माझ्या ताकदीनं मी केलं, हे मी साठवलं, हे मी कमावलेलं, त्याच्यासाठी मी खूप कष्ट घेतलेले. एका मनुष्य अनेक वेळा म्हणतो, हे मी मिळवलेलं आहे, वर्षानुवर्ष मी कष्ट केले, मी राबलो, मी माझ्या बलानं ताकदीनं मी हे मिळवलेलं आहे, मी खर्ची पडलो, मी किंमत चुकवली, हे सगळं मी मिळवलेलं आहे, मी साठवलेलं आहे. प्रियानो, मला सांगू दे की देवाच्या लोकांनो, आम्ही काहीच नाही. जर देव आम्हाला कृपा पुरवत नसता तर आम्ही काहीच केलं नसतं. नाही, अनेक वेळा म्हणतो, हे सगळं मी माझ्या कष्टाने उभा केलं. अहो नाही, देवाने कृपा पुरवली. अनेक वेळा नाही का आम्ही म्हणतो, नाही का, हे मी सगळं उभा केलेलं आहे. आज देवाचं सेवक म्हणून सांगू दे, नाही, देवानं दया दिली, देवानं आरोग्य दिलं, देवानं आम्हाला सशक्त केलं, म्हणून आज आम्ही सगळं गोळा केलं. आम्ही नाही, गोळा करायला देवानं कृपा पुरवली. सर्वाधिक परमेश्वराचं सामर्थ्य आमच्यावर आलं, आणि म्हणून आम्ही सगळं काय मिळवलं. देवाच्या लोकांना मला उपासना संगीत मधलं ते गीत खूप सुंदर आठवतं. प्रियानो, गीत नंबर 506, आणि त्या गीतामध्ये क्रूर सांगळे हे जे कवी आहे, प्रियानो, ते कवी आत्मसमर्पण म्हणून ते गीत लिहित आहे. अतिशय सुंदर असं गीत. आणि 506 उपासना संगीत मध्ये त्यांचं ते गीत आहे, तन मन धन प्रभू तव चरणी, सकल तुझे हे तूच दिलेसी, अघटित तव करणी. तन मन धन प्रभू तव चरणी, सकल तुझे हे तूच दिलेसी, अघटित तव करणी. प्रियानो, हे सगळं तू दिलंस, नाही का. जे मी मिळवलं मी म्हणत होतो, पण तू कवी असं म्हणतात की सगळं काही तू दे. पुढे फार सुंदर ते लिहितात, आणि ते असं म्हणतात की माझे हे ते मीच मिळविले, समज तसे अभिमाने. माझे हे ते मीच मिळविले, समज तसे अभिमाने. समज तसे अभिमाने पूर्वी, आता खेद मनी. माझे हे ते मीच मिळविले, समज तसे अभिमाने पूर्वी. पूर्वी मला अभिमान वाटायचा की मी मिळवलं, हे माझ्या बलानं पराक्रमानं मिळवलं, हे मी मोठ्या कष्टाने मिळवलं. पण प्रियानो, आता प्रभूमध्ये त्याचा खेद वाटत आहे. मला सांगू दे की उपदेशक असं म्हणतो की पृथ्वीवर सर्व गोष्टी व्यर्थ आहे, व्यर्थ हो व्यर्थ, सगळं काही व्यर्थ. देवाच्या लोकांना, आम्हाला पूर्वी वाटत होतं, जेव्हा मला तारणाचा अनुभव नव्हता, जेव्हा मला वधस्तंभाच्या सामर्थ्याचा अनुभव नव्हता, जेव्हा मला ख्रिस्ताच्या त्या प्रीतीचा अनुभव नव्हता, तेव्हा मला वाटत होतं हे सगळं मी मिळवलेलं आहे. पण जेव्हा मी वधस्तंभाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतला, तारणाचा अनुभव घेतला, देवाच्या कृपेचा अनुभव घेतला, देवाच्या साक्षींचा अनुभव घेतला, तेव्हा मला कळलं की आता खेद वाटतो, हे सगळं मी माझं म्हटल्यामुळे. अहो नाही, आम्ही काही आमचं मिळवलेलं नाही, सगळं ते परमेश्वरानं त्याच्या कृपेनं आम्हाला दिलेलं आहे. देवाच्या पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे शिकवत आहे. त्या तरुणाला वाटलं की हे सगळं काही मी मिळवलेलं आहे, आणि प्रभू त्याला सोडून माझ्या मागे चल असं म्हटला. आणि बायबल सांगतो तो कष्टी झाला, तो म्लानमुख झाला, त्याचा चेहरा उतरला आणि त्याचं तोंड उतरलं, आणि तो प्रभूच्या समोरून निघून गेला. देवाच्या लोकांनो, पूर्वी असं वाटत होतं, पण आता ख्रिस्ताच्या ओळखीमुळे, तारणाच्या अनुभवानं आता सगळं काही ख्रिस्ताच आहे मला कळवून आलेलं आहे. आणि म्हणून पौल जसं म्हणतो नाही का, या सगळ्या गोष्टी जगातल्या मला ख्रिस्ताच्या समोर केर कसला आहे.
वधस्तंभाशिवाय मी अभिमान कशाच बाळगत नाही. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, जेव्हा आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित करतो तेव्हा वधस्तंभाशिवाय मला कशाचाच अभिमान प्रियानो नसतो, फक्त वधस्तंभाचा अभिमान. आणि म्हणून आपलं सर्वस्व देवाला देऊन टाका. आज या मार्क शुभवर्तमान 10 अध्याय 17 ते 22 वचनातून या तरुणाच्या जीवनातून प्रभू मला हे सांगत आहे, प्रभूच्या हातात द्या, प्रियानो निसटून काही जाणार नाही, उलट पक्षी ते वाढेल आणि तुम्ही आणि मी आशीर्वादित होईल. जाता जाता मला आणखी एक गोष्ट तुमच्या नजरेच्या समोर आणायची आहे, ती म्हणजे मार्क शुभवर्तमान याचा 14 अध्याय 3 पासून 9 वचनामध्ये त्या ठिकाणी मरिया जिनं येशूला तेलाभिंग केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला माहिती आहे की लवकरच वधस्तंभाच्या मरणाला सामोरे जाणार होता. या पृथ्वीवरून त्याची जाण्याची वेळ आलेली होती. त्याचं क्रूसावरील मरण जवळ आलेलं होतं. त्याची सेवा पृथ्वीवरील आता संपणार होती आणि काही तास काही मिनिट फक्त राहिलेले होते. आणि मग आम्ही या ठिकाणी पाहतो देवाच्या लोकांनो की इतकं सगळं असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त हा वेगळा नाही, तो लोकांमध्येच आहे. प्रियानो, तो लोकांमध्ये सेवा करत आहे, लोकांना तो भेटत आहे, सेवा कार्य त्याचं चालू होतं. आणि अशा वेळेला ही मरिया त्याला तेलाभिंग करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहे. मरियाचा जो तेलाभिंग आहे प्रियानो, ही वचनं आम्हाला हेच दाखवतात की येशूवर तिच्या असलेली अगाध प्रीती, येशू ख्रिस्तावर ती मनापासून प्रीती करत आहे. आणि त्या बदल्यात प्रियानो ती आपला आदर, आपला सन्मान प्रभू प्रित्यर्थ ती व्यक्त करत आहे. बघा, बायबल सांगते की या ठिकाणी ती बोलून आदर आणि सन्मान व्यक्त करत नाहीये, तर पवित्र शास्त्र सांगतं की तिनं कृती केलेली आहे. येशूचा सन्मान करण्यासाठी तिनं कृती केली, तिनं क्रिया केली, प्रॅक्टिकली तिनं आपलं जीवन जगलेलं आहे. येशूचा आदर करण्यासाठी प्रियानो तिनं एक गोष्ट केली, आणि ती गोष्ट म्हणजे जे मौल्यवान आहे ते तिनं येशूच्या मस्तकावर ओतलेलं आहे. तिच्याकडे जी मौल्यवान गोष्ट आहे, तिच्याकडे जी सर्वोत्तम गोष्ट आहे, तिनं साठवलेली जी गोष्ट आहे ती तिच्यासाठी प्रिय आहे, तिच्या भविष्यासाठी ती प्रिय आहे. ती जी प्रिय गोष्ट आहे तिनं येशूच्या चरणावर आणलेली आहे, देऊन टाकली. देवाच्या लोकांनो, एक सेवक या नात्याने मी हे सांगत आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या हातात ठेवा ते निष्ठल, पण जेव्हा जे ते तुम्ही देवाच्या हातात द्याल ते वाढेल, ते मल्टिप्लाय होईल. हालेलुया. बायबल सांगते तिनं सन्मानार्थ तिनं क्रिया केली, तिनं कृती केली. आणि पवित्र शास्त्र सांगतं प्रियानो, ती फक्त बोलली नाही की येशू माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझा आदर करतो, मी तुझा सन्मान करतो. ती बोलली नाही, तिनं कृती केली. नाही का, अनेक वेळेला आज आपलं जीवन देवाचं वचन आमच्याकडे येत असताना पवित्र आत्म्याला आज आम्ही समर्पित होऊया. देवाच्या लोकांना अनेक वेळेला फक्त आम्ही बोलतो पण तो कृती करत नाही, आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित नाही. अनेक वेळेला जे आम्ही बोलतो परमेश्वराप्रित्यर्थ आम्ही ते करत नाही, आणि म्हणून आम्ही सफर होत आहे. आम्ही फक्त मुखाने सन्मान करतो, आम्ही फक्त मुखाने आदर करतो. नाही, येशू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तुम्ही कृती करण्यासाठी कोसो दूर आहे. प्रॅक्टिकल आमचं लाईफ तसं नाही, आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियानो आशीर्वादित नाहीये. या स्त्रीनं, या मरियेनं प्रॅक्टिकली ख्रिस्तावरचं प्रेम प्रगट केलेलं आहे. जे आपल्याकडे आहे, जे मौल्यवान आहे ते देऊन टाकलं, ते सर्वस्व प्रभूच्या चरणाजवळ तिनं आणलं. आपल्यासाठी काही राखून ठेवलं नाही, सगळं काही प्रभू तुझ्या हातात घे. जसं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं नाही का, त्या वेदीवर त्या विधवेनं 2 टोल्या, जो तिची उपजीविका होते, त्या रांगेमध्ये ती थांबली आणि प्रभूच्या वेदीवर प्रेरणा तिला दान द्यायचं होतं. त्यावेळेला ती त्या वेदीच्या जवळ आली आणि तिनं एक नाणं राखून नाही ठेवलं. तिने आपली उपजीविका, ती नाणी प्रभूच्या वेदीवर समर्पित केली. तिने आपलं सर्वस्व प्रभूला समर्पित केलं. प्रभू आता राखून नाही ठेवलं, कारण देणारा तूच आहेस. राखून ठेवून काही करणार
तिनं वेदीवरती नाणी समर्पित केली. आपली उपजीविका, आपलं सर्वोत्तम प्रेम ईश्वर त्या वेदीवर तिनं प्रगट केलं, तिनं देऊन टाकलं. आणि म्हणून ते आशीर्वादी झाले. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी आम्ही ही स्त्री पाहतो, मरिया मार्कुसचे शुभवर्तमान या आतल्या 14व्या अध्यायामधली, आणि ती आपलं सर्वस्व प्रभूला देऊन टाकत आहे. तिनं आपल्यासाठी काही राखून ठेवलं नाही. तिनं सर्वोत्तम गोष्ट येशूच्या पायाजवळ आणली. आपलं उत्तमातलं उत्तम वेदीवर घेऊन या, आपलं उत्तमातलं उत्तम मंडळीमध्ये घेऊन या. बघा, देव तुम्हाला आशीर्वादित करेल. देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र सांगतं, त्या मरियेची ती आराधना होती. तिची सर्वोत्तम गोष्ट, तिची मौल्यवान गोष्ट, तिचं ते समर्पण होतं, तिची ती प्रार्थना होती. 14वा अध्याय मार्कुसचे शुभवर्तमान आणि त्यातल्या 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, यावर येशू बोलला, हिला असू द्या, हिला त्रास का देता, हिने मजसाठी एक सत्कृत्य केले आहे. हिला त्रास का देता? देवाच्या लोकांना बायबल सांगतं, हिनं जे कृत्य केलं, जे माझ्यासाठी केलं, ख्रिस्त म्हणतो, तिनं सत्कृत्य केलं, तिनं चांगली गोष्ट केली, तिनं सुंदर गोष्ट केली. देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र आम्हाला सांगतात, प्रभू येशूनं तिच्या कुटुंबावर केलेल्या उपकारांची तिनं आठवण केली आणि मौल्यवान गोष्ट तिनं प्रभूच्या चरणाजवळ समर्पित केली. जे चमत्कार देवानं तिच्या जीवनात आणि कुटुंबात केलेले, त्याची आठवण तिनं केली. तसंच स्तोत्र 103 मध्ये असं म्हटलेलं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नका. येशूने केलेले उपकार ती विसरली नाही. देवाने तिच्या जीवनात केलेले अद्भुत गोष्टी ती विसरली नाही. त्या मोबदल्यात कुठेतरी एक आपलं ऋण कमी करावं म्हणून ती सर्वोत्तम गोष्ट प्रभू जवळ घेऊन येत आहे. प्रियानो, काय आम्ही काय देणार प्रभूला? हे सगळं काय आमच्याकडे आज आम्ही पाहत आहे, नजर टाकेल तिकडे, हे सगळं प्रभूच आहे. त्यातून आम्ही काय देणार? जसं पाय ठेवणं पृथ्वी आहे आणि जसं बसणं सिंहासन स्वर्ग आहे, त्या सामर्थ्यशाली प्रभूला आम्ही काय देणार? सगळं काही तोकडं आहे हो, सगळं काही. पण प्रियानो, या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रियानो आपल्या कुटुंबी कृतज्ञता व्यक्त करत आहे, ते आभार प्रदर्शन करत आहे, ती ख्रिस्ताला प्रियानो ती मौल्यवान गोष्ट देऊन त्याचं थँक्स करत आहे, त्याला ती थँक्स गिव्हिंग करत आहे. देवाच्या पवित्र शास्त्र असं मला हे शिकवत आहे, ते उपकार आठवलेले आणि त्या उपकारांच्या बदल्यात उत्तम गोष्ट येशूसाठी करत आहे. हालेलुया. पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे शिकवत आहे. प्रियानो, असं मी काही राखून ठेवत आहे तर मला सांगू दे, ते निष्ठत आहे. तुझा जे तुम्ही प्रभूच्या हातात देताय ते वाढणार आहे. नाही का? मनुष्य राखून ठेवण्यात, साठवून ठेवण्यात फार माहिर आहे. नाही का? आज आम्ही सगळं काही साठवून ठेवणं नाही का, यातच आम्ही गुंतलेलं आहे. देवाच्या पवित्र शास्त्र आज या दोन्ही उदाहरणातून आम्हाला हे शिकवत आहे, आम्ही प्रभूला आमचं जीवन आणि आमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही प्रभूला समर्पित करणं. परंतु मरिया माहिर नव्हती, ती साठवून ठेवण्यामध्ये, ती राखून ठेवण्यामध्ये माहिर नव्हती. प्रियानो, तिनं प्रभूला ती गोष्ट देऊन टाकली. येशूला जेव्हा आम्ही देतो तेव्हा प्रियानो आमच्यामध्ये वाढ होते. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही देवाला देऊन टाकतो तेव्हा ती गोष्ट देव मल्टिप्लाय करतो. लुकाच्या शुभवर्तनामध्ये 6वा अध्याय 38 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल आणि दिल्यानंतर ना तसं परिणाम असा होईल, दाबून हलवून आणि शीत भरून तुमच्या पदरामध्ये ओतलं जाईल. प्रियानो, जो ख्रिस्तांसाठी करतो ते वाया जात नाही. उलट पक्षी प्रियानो पठीमध्ये परमेश्वर आशीर्वाद देतो. गुणात्मक रित्या आमच्या जीवनामध्ये आम्ही आशीर्वाद अनुभवतो आणि म्हणून आपण प्रभूसाठी सर्वोत्तम प्रियानो देणं फार गरजेचं आहे. आणि ही देवाची प्रियानो आमच्यासाठी असलेली इच्छा आहे. प्रियानो, काय आज तुम्ही आपलं मौल्यवान आणि जे सर्वोत्तम आहे येशूला आणि येशूच्या सेवा कार्याला तुम्ही देत आहात काय? देवाच्या लोकांना पवित्र शास्त्र तुम्हाला मला हे शिकवत आहे.
आणि म्हणून आज माझ्या जीवनातलं जे सर्वोत्तम आहे त्याच्यासाठी ते द्यायला मी पुढाकार घेत आहे का? आज आमचं समर्पण, आमची आराधना, आमचं दान, आमचं दशांश, प्रियानो, आपलं शरीर, आपल्या शरीराचं यज्ञ, आपलं मन, आपलं धन आज मी प्रभूला समर्पित करत आहे का? रोम 12:1 मध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्या शरीराचा जिवंत आणि पवित्र असं यज्ञ तुम्ही प्रभूला समर्पित करा. कारण तुम्हाबद्दल देवाची इच्छा हीच आहे. आपलं जीवन समर्पित आम्ही करत आहे का? आपली प्रार्थना, आपलं ज्ञान, देवाने दिलेली कृपादान आपल्या मंडळीत, आपल्या सेवेसाठी, देवाचं राज्य उभा करण्यासाठी या गोष्टी आम्ही प्रभूला देत आहे का? आज मरेसारखं मौल्यवान ते आम्ही देऊन तारणाचा प्रियानो आम्ही सन्मान करत आहे का? देवाने दिलेल्या आशीर्वादांचा आम्ही सन्मान करत आहे का? पवित्र शास्त्रांत जेव्हा मरियेनं ती गोष्ट केली तेव्हा मरिया आशीर्वादाला मुकली नाही. तिचे श्रम, तिची सेवा, तिची आराधना प्रियानो व्यर्थ गेली नाही. तिची कृती, तिने केलेली ती क्रिया प्रभूसाठी व्यर्थ गेली नाही. तर बायबल सांगतं तिला सर्वांपेक्षा मोठं पारितोषिक प्राप्त झालं. पवित्र शास्त्रांत येशू म्हणाला तिनं सुंदर गोष्ट केली, तिनं एक सत्कृत्य केलं, तिची आठवण केली साहेब. तिनं जे केलेलं आहे तिची आठवण केली साहेब. ते वायफळ जाणार नाही, ते व्यर्थ जाणार नाही. आज मंडळी, देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू दे, जे तुम्ही प्रभूसाठी करत आहे ते वाया जाणार नाही, ते वायफळ जाणार नाही, ते व्यर्थ जाणार नाही, ते साठवलं जाईल आणि त्याच्या मोबदल्यात देव आम्हाला गुणात्मकरित्या आशीर्वादित करेल. आमेन, हालेलुया. आणि म्हणून असं देवाला देऊन टाका. पवित्र शास्त्र तुम्हाला मला हे सांगत आहे त्या दिवसांमध्ये आम्ही येशूसाठी चांगलं तेच करूया. प्रभू मला इतके आशीर्वाद दिले, आज ख्रिस्ताच्या सेवेसाठी आम्ही चांगलं करूया. प्रियानो, आपण सुद्धा प्रियानो आठवून मरेसारखं आज प्रॅक्टिकली सर्वोत्तम ते प्रभूच्या चरणासमोर आज आम्ही देऊया. आणि मला सांगू दे, मरेसारखी आपली सुद्धा आठवण होईल. येशू ख्रिस्त म्हणाला, हिला करू द्या, हिला त्रास देऊ नका, ही सुंदर गोष्ट करत आहे आणि हिची आठवण केलीस. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना जेव्हा आम्ही लोकांसाठी करतो तेव्हा आठवण होत नाही, पण मला सांगू दे, जेव्हा आम्ही देवासाठी करतो त्याची आठवण होते. देवाच्या वहीमध्ये त्याची नोंद होते. देवाचं रजिस्टर इतकं मोठं आहे, त्याचे नेत्र पृथ्वीवर लागलेले आहे आणि प्रियानो त्याच्या नेत्रात सगळं काही ते साठवलेलं आहे आणि ते पाहतो प्रभू आणि ओतप्रोत आमच्या जीवनामध्ये प्रियानो ते आशीर्वाद देतो. आणि म्हणून आज जे तुमच्या हातात तुम्ही ठेवलेलं आहे, आज ते येशूच्या जवळ आहे. मला सांगू दे, पवित्र शास्त्रात योहानकृत 6 अध्याय आणि 11व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा प्रियानो त्याच्या पाठीमागे झुंडीच्या झुंडी लोक समुदाय झुंडीनं येत होता आणि आम्ही त्या ठिकाणी 5,000 लोकांना त्यानं जीव घातलेला चमत्कार पाहतो. परंतु प्रियानो, तो चमत्कार कसा पुढे आला, तो चमत्कार कसा प्रियानो निर्माण झाला, तसं कारण की त्या सभेमध्ये एक लहान मुलगा होता ज्याच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे होते. आणि बायबल सांगते की त्या 5 भाकरी आणि ते 2 मासे जेव्हा येशूजवळ आणले तेव्हा त्याने प्रार्थना केली, पित्याचे आभार मानले आणि आम्ही पाहतो 5,000 लोक प्रियानो इथेच जेवले आणि टोपल्या शिल्लक राहिल्या. जेव्हा आम्ही देऊन टाकतो तेव्हा ते मल्टिप्लाय होतं. आज जे तुम्ही तुमच्या हातात ठेवाल ते गमावाल, परंतु जे येशूच्या हातात तुम्ही द्याल ते तुम्ही मिळवाल. हालेलुया. मग काही असो, काही असो, जे तुम्ही तुमच्या हातात ठेवाल ते निष्ठन, पण जे तुम्ही देवाच्या हातात समर्पित कराल ते प्रियानो साठवलंच आहे, ते जतन केलंच आहे आणि ते तुम्ही अनुभवाल की ते अद्याप सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आहे. प्रेषितांच्या कृत्याच्या 2 अध्याय आणि 45व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जी पहिली प्रेषित मंडळी होती त्या मंडळीनं प्रियानो सगळं काही प्रेषितांच्या चरणाजवळ आणलं. मंडळीनं सर्वांचं सर्व काही प्रेषितांच्या पायाजवळ आणलं. म्हणून बायबल सांगते त्यांना काही उणं पडलं नाही. देवाला देऊन टाका, राखून ठेवू नका आणि पहा प्रभू काही कमी करणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणी,
आजी तुम्ही तुमच्या हातात ठेवलेला आहे, ते कदाचित निसटून जात आहे, यापर्यंत तुम्ही पोहोचलेला असाल तर आज देवाचं वचन तुमच्याकडे आलेलं आहे, तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. आज ती गोष्ट तुमच्या प्रभूच्या हातात समर्पित करा. तुमच्या तारणाऱ्या येशूच्या हातामध्ये ती गोष्ट देऊन टाक आणि मला प्रभू ही गोष्ट मी तुझ्या अधीन आणि स्वाधीन कर. प्रभूला शरण या, माघार या, परमेश्वराकडे वळा आणि मला प्रभू आता मी माझा जवळ ठेवला, पण तुम्हाला आता कळलेलं आहे, आता माझ्या मनात खेद आहे, कारण वधस्तंभाच्या त्या सामर्थ्यानं, वधस्तंभाच्या त्या आनंदानं मला आता कळलेलं आहे हे माझ्यासाठी सगळं काय व्यर्थ आहे. एकच चांगली गोष्ट आहे, जे देवानं दिलेलं आहे ते देवाच्या हातामध्ये समर्पित करणं. आणि म्हणून आज आपलं जीवन, आपलं निर्णय, आपलं जे काही आहे ते प्रभूला देऊन टाका आणि पहा येणाऱ्या दिवसात प्रभू ते कसं मल्टिप्लाय करतात. देव्या वचनाच्या द्वारे तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद करा. असं प्रार्थना करूया. प्रेमळ पिता, गुरुत्य देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या पास होईल, तुझी स्तुती आणि तुझं गौरव करेल. प्रभू या क्षणापर्यंत आम्ही असं चाललो देवा, आणि सगळं काय आम्ही साठवून ठेवलं, आमच्या हातात राखून ठेवलं, आणि कालांतराने आम्हाला कळलं की ते आमच्या हातून निसटून गेलेलं आहे, ते आमच्या हातातून प्रभूची पडलेलं आहे माझ्या देवा. पण प्रभू आज तुझ्या वचनातून तू आम्हाला हे शिकवलं की जेव्हा मी तुझ्या हातात आम्ही देतो तेव्हा ते जपलं जातं, ते जतन केलं जातं, आणि फक्त जतनच नाही तर ते वाढवलं जातं. प्रभू आज आम्हाला ताकद दे, सामर्थ्य दे, आणि आम्हाला तुझ्या आत्म्याच्या द्वारे कृपा पुरव की जेणेकरून आम्ही सर्वस्व तुझ्या हातामध्ये सोपवून द्या. मरेसारखं कृती करणं हृदय तू आम्हाला दे प्रभू. अनेक वेळा फक्त आम्ही बोलून तुझा आदर सन्मान करतो, पण तू प्रभू प्रॅक्टिकली करायला आम्ही कमी पडतो माझ्या देव. पण आज तुझं वचन ऐकून आम्हाला प्रॅक्टिकली करायला तू सहाय्याने मदत कर. आम्हाला प्रत्येकावर, आमच्या कुटुंबियांवर प्रभू तू तुझा आशीर्वाद पाठव. ज्या आजार आहेत त्यांना स्पर्श कर प्रभू, जे निराश आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, तुझी कृपा त्यांच्या जीवनामध्ये मोकळी कर, आणि प्रभू त्या सगळ्यातून तू त्यांना सावर अशी प्रार्थना कर. मान सन्मान करू तुला दे, येशूच्या द्वारे मागतो म्हणून ऐक बाबा, आमेन. आणि आता देवापाश प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्मेची साथ तुम्हा सर्वांना संगती आता प्रवचनापर्यंत युगाने बसून. आमेन. प्रेज द लॉर्ड. ते तुम्हाला खूप आशीर्वाद करू. आमेन.